हे घ्या गरमागरम चहा. अगं तू कशा पायी आणलास? आता आता तुम्ही मला एवढं घरात थांबून घेतले म्हणल्यावर तेवढं नको करायला. इथूनच नमस्कार करते. आता तुमचं सकाळी सकाळी एवढं दर्शन झालं म्हणल्यावर देवळात पण जायची गरज नाही. या 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 बसा. आरामशीर बसून चहा घ्या. हे घ्या. ही फुलं देवघरात ठेवायची असतील ना? हा मी ठेवते. कुणाची आहे ग पोर? एक मिनिट. गुणाची? गणेशची. गणेश चोरगे वडिलांचं नाव माझ्या. तुम्ही? दूध दूध आणलं होतं. हे घे. फुलं, दूध, सगळी माहिती काढून झाली. अहो नाही ते तुम्हाला आवडतं ना दूध? अहो घाबरताय कशाला? आवडतं मला दूध. करेक्ट माहिती काढलीत. अहो नाही साहेब, माहिती कसली? ते मी चहा प्यायला गेलते ना, तर ते तिकडचे ते कोण आचारी म्हणले की साहेबांचं दूध नेऊन द्यायचंय. मग म्हणलं ठीक आहे मी नेते की. मग आई साहेब परडे घेऊन येत होत्या ना देवळातनं, म्हणलं ते पण नेते. मग फुलं दूध सगळं एक दोन्ही आणलं मी इकडे एकत्र. सॉरी. थकायला झालं ना? हो. अहो कशाला मग एवढं एक्सप्लेनेशन देत आहे? गंमत केली मी तुमची. आवडली मला तुमची तत्परता. आंघोळ झाली का? आंघोळ? हो. अहो त्याशिवाय येईन का मी देवघरात? तुम्ही माझ्यासाठी दूध आणलं, माझ्याकडनं तुम्हाला हा प्रसाद. बेटी काय? अरे कोणी चहा आणतंय की नाही? तर आमचे डोळे उघड ना. पुढे नोकर चाकर ठेवले कामाला. मिळाले काय रे सगळे? चहा ना आमच्यासाठी. तुझी तर सगळीकडनंच लेवल करायला लागणार आहे, आतनं बाहेर. वहिनी साहेब, ओ वहिनी साहेब. तू चहा होऊ दे तुमचं. कराग्रे वसते लक्ष्मी कराग्रे वसते. काय नाही तुमचंच घ्या. आणि तोंड खंगाळ्या आणि घ्या गरमागरम चहा. पण हा चहा तू का घेऊन आलीस ते सांग आधी. आता त्याचं उत्तर लई मोठं आहे. चहा गार होईल तोपर्यंत घ्या. यो बेटी आहे, तुला माहित नसलच. बेटी हा बेडवर आणून द्यायचा असतो. अच्छा असं आहे का? थांबा, हे घ्या. हा बेड, हा टी. येते. काय भंगार चहा केलाय? पण कप का फेकला तुम्ही वहिनी साहेब? अच्छा अच्छा अच्छा, कळलं. तुम्हाला चहाची क्वालिटी पण टेस्ट करायची होती आणि कपाची पण क्वालिटी टेस्ट करायची होती का? काय?
अहो पण कप फेकला की फुटतोच वहिनी साहेब, काचेचे असतात कप. तुम्हाला ना स्टीलचे कप आणले पाहिजेत बघा, पण ते तर काही त्यांना वापरतात ना. ए! जा आमच्यासाठी अजून एक चहा घेऊन ये. आणते. ए! ते पडलेलं आवरून जायचंय बरं का. आवडते ना, खाली पडलेलं पण आवडते आणि एक दिवस तुम्हाला पण आवडते. छपागाटा होय दादा. शेवाळ्यावर बागाडणार हे फुलपाखरू कोण आहे? आता हे त्या शेवाळ्याची, अहो म्हणजे त्या आचार्याची पोर आहे. मायला ह्या आचार्याच्या आम्हाला सपाक जेवण वाढतंय आणि जाड तर्रेवालं जेवण झाकून ठेवतंय वे. एकदा चव घेऊन बघितली पाहिजे. होय दादा. तो तडका जेवणात पाहिजे. आपल्या दोघींची शॉपिंग होईल एवढे पैसे नाहीत आपल्याकडे. आणि तू पाहिलंच ना जेवढा दादा दादा करतो, आणि स्वतःच्या दादालाच त्यावेळी पैसे नाही दिले त्याने. शाले, आम्ही एकदा का शॉपिंगला गेलो की मग आमचा कंट्रोल सुटतो. ते आहेच. नेक्स्ट मंथ जाऊ. काय दिवस होते हो आपले, हा? आणि आता काय दिवस आलेत आपल्यावर. हे म्हणजे असं झालं, बकऱ्या सोडल्यात रानात चरायला, पण कशा? मुसक्या बांधून. सापडला काय बकरा? कुठे? आलं ना लक्षात? वय चला ना मो. अय मान ना मान, हमें राही प्यार के. थांब. ए बावड थांब. ए सावित्री. मी अच्छा, मला हाक मारत होता का? मला ऐकूच नाही आलं. सॉरी सॉरी. इतकं घसात आणून आरडायले मी, तुला ऐकू नाही आलं का? काम आहेत की भोक आहेत फक्त बिनकामाची? ते कसं आहे, चेहऱ्यावर स्माइलचा ग्लो आणि व्हॉल्यूम स्लो असं असलं कीच ऐकू येतं मला बघा. तय चेहरा भोळा न सुविचाराचा गळा, लफडी सोळा. आम्हाला नाही आदब शिकवायची. मिसेस नंदा विद्याधर कवठेकर आणि निंबाळकर म्हणजे कसं आहे, दोन्हीकडची घराणी खानदानी. तुझ्यावर का नाही इथं चवीला म्हणून वाटीभर दिलं तर ती बच लावलाय ही ना. हे सगळं नंतर ऐकता येईल. मामाचं बोला ना. ए ऐके, नोकरी करतेस ना इथं, उद्या तुझ्या ऑफिस मधून ऍडव्हान्स घ्यायचा. काय? अगं ऍडव्हान्स. आगाऊ पैसे घ्यायचे. 50,000. अहो पण असे कसे देतील ते मला पैसे? 2 दिवस तर झाले नोकरीला लागून. ते तुझं तू बघ. घरात असतीलच ना आई बाप, मामा मामी, आजी आजोबा. कुणाच्या तरी खाट बुक कर हॉस्पिटलात आणि पैसे आण. नाही आणले तर या नंदा कवठेकरला नाही म्हणलेलं आणि आमची बरोबरी केलं तर अजिबात आवडत नाही.
हिम्मत पण करू नको, नाही तर तुझ्या स्वप्नासकट कधी इकली जाशील कळायचं पण नाही. ऑल द बेस्ट. जाऊ बाई, काय वाटतंय? पिठाला मासा लागल? लागल म्हणजे? आणि नाही लागला तर ती आणि तिचं बोचक दोन्हीवर एकच लात पडल. एक काम कर, बोलाव तुला. ए नवीन एम्प्लॉई, वेट अ मिनिट. काय सांगू तिला? आम्ही सांगतो, चल. एक काम करूया, आत्ता तू आमच्या सोबत ऑफिसला चल, म्हणजे तू आमचं काम करतेस की नाही हे आम्ही आमच्या डोळ्यानं बघू. माझं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही इथनं काही हलणार नाही, माहिती मला. आलेच. आम्हाला पण जागा दे की. जाऊ बाई, आणल ती पैसे. शाले, तू ना सरड्यावर पण विश्वास ठेवशील. जरा कोणी पॉझिटिव्ह बोललं लगेच समधी खरी वाटायला लागतात तुला. आम्हाला नाही वाटत ह्याच्याकडून काही होईल. जाऊ बाई, पण पळूया आता इथून. त्या नागतोड्याने बघितलं ना तर अवघड होईल आपलं. अगं पण काम झालंय की नाही कळणार कसं? तो ती घरी आल्यावर सांगेलच ना. आले 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 आले. सॉरी, उशीर झाला. अहो वहिनी साहेब, मिसळ काही खात बसलाय? ठेवा ते इकडे. अगं आम्हाला भूक लागली, मिसळ तर खाऊ दे. दादा या पटकन, या 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 पटकन या. वहिनी साहेब उठा. अगं या. अगं काय हे? अहो स्ट्रेचरवर झोपा पटकन. दादा बघत काय बसलाय? या एक पेशंट. पेशंट? ए काय चाललंय? कोण पेशंट? सगळं सांगते वहिनी, पटकन स्ट्रेचरवर झोपा. शाली वहिनी, लहानपणास म्हणजे झोपा त्यांना. हा, नंदा, अगं काय झालं ग? वहिनी तुला काही त्रास होतोय का? हो हो, त्यांना खूप त्रास होतोय, आई साहेब तुम्हाला सांगते, अहो वहिनी साहेब चक्करच येऊन पडला. नंदा बहिणी, तुम्हाला चक्कर आली होती ना? चक्कर आली होती ना मगाशी? हो हो, चक्कर आली होती मगाशी त्यांना. मी केवढी घाबरले माहिती. नंदा बहिणी, तुम्ही काहीच काळजी करू नका. झोपा झोपा, मी नाही ते तुम्हाला दवाखान्यात. झोपा. अगं पण अशी कशी चक्कर आली? सायली वहिनींना विचारा की. मी ते बघा केवढा शॉक बसलाय त्यांना. हो हो, परत तर सरका ना बाजूला, बाकी सगळं नंतर पण बोलता येईल. चला चला. असं कसं नंतर बोलता येईल? अगं टीट, विपरीत.
अटळ हा तुझ्यावर संकट अटळ हा जन्म आणि मृत्यू मृत्यू अकुंदे जोगवा मामी तू उगीच घाबरू नकोस बरं, अजून चाललेत ना हॉस्पिटलला. नंदा काही नाही होणार हा. असा कसा काय नाही होतला, असं कसं काय नाही होतला. शनीने प्रवेश केला तुझ्या राशीत. यो अंगारच आता तुझं रक्षण करतो लो. बा देवा महाराज, या पोराच्या जीवावर जो काय संकट इला याचा या अंगाराच्या जीवावर दूर कर रे बाबा. अकुंदे जोगवा. हो 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 बरोबर आहे. पण आता सर का बाजूला, आता त्यांना हॉस्पिटलला न्यायला पाहिजे ना. चला झोपा झोपा झोपा. आई साहेब तुम्ही काळजी करू नका, मी आहे. शालीबाईनी चला. नंदा आई साहेब तुम्ही विद्याधर दादाला फोन करा तेवढं. ताई मी पण येते. नाही तू नको येऊस, म्हणजे तू आत्ता नको येऊस. का? मी येते ना वहिनीजवळ. अगं आपल्या फॅमिलीमध्ये कोणी जबाबदार व्यक्ती पाहिजे की नाही. आई साहेब तुम्ही आणि प्रिया नंतर या. इथे आधीच लई गर्दी आहे. काळजी नका करू. सांभाळून का? काय झालं तुम्हाला? काही त्रास होतोय का? नाही ते आम्हाला उठायचंय. उठायचंय. झोपा झोपा तुम्ही. नाही ते आडवं पडलं की ओकारी येते. आम्ही बसतो, बरं वाटतंय असं. मी आहे ना पेशंट सोबत, मी आहे. हा सावित्री हे काय आहे सगळं? अहो थांबा, याच्यासाठी टोटल 50,000 आहे. हे पैसे द्यायला तू ऍम्ब्युलन्स बुक केली? अहो वहिनी साहेब तुम्हीच नव्हतात का म्हणला मला घरचं काहीतरी कारण दे आणि 50,000 काढ म्हणून. आता माझ्या घरचं कारण सांगितलं असतं तर अर्जुन सरांना पटलं नसतं. आत्ताच तर लागली मी नोकरीला. पण म्हणलं तुमच्याच घरचं कारण सांगावं, मग बघूया पटतंय का. आणि पटलं. ऍम्ब्युलन्स पण बुक केली आणि कॅश पण दिली. झाले की नाही काम? काय मस्त काम केलं ग तू. बरं ऐक ना, गाडी थांबवायला सांग, आम्ही निघतो. जाऊ बाई, निघूया आपण. नाही 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 तुम्ही नाही जाऊ शकत आता गाडीतनं. म्हणजे नाटक पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही कुठंच जाऊ शकत नाही. म्हणजे आता ही खरं हॉस्पिटलात नेते आम्हाला ऍडमिट करायला? हो अहो खरंच जावं लागणार आहे हॉस्पिटलमध्ये. आता तर अर्जुन सरांना पण कळलंय, आता तुम्हाला हॉस्पिटलमध्ये हजेरी लावायलाच लागते. नाहीतर 50,000वर पाणी. सेल मध्ये कसं जाणार आपण? काय झालं? काही नाही, कंटिन्यू यू. सेल? कुठला सेल? येडपट. हळू बोला, आता खरंच सेल मध्ये जायची वेळ आहे. तो सेल नाही, सेल म्हणजे आम्हाला शॉपिंगला जायचं होतं म्हणून तर केलं ना आम्ही हे सगळं. आता मला काय माहिती, मला काय साक्षात्कार होणार आहे तुमचा असा काही प्लॅन आहे म्हणून. तुम्ही म्हणलात 50,000 पाहिजे, मी दिले. पहिलं कशाले लंगड्या घोड्यावर पैसे लावले की कसं होतं ते. आता काय करायचं? सुचव काहीतरी, सुचव. आयडिया. हो बाई, हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा आणि मी एकटी जाते सेलमध्ये. तुम्हाला जे काही पाहिजे ते मला सांगा ना, मी घेऊन येते ना. मी जाते एकटी सेलमध्ये. कडक आयडिया आहे. असं कसं? तुम्हाला पण नाही जाता येणार. अहो वहिनी साहेब हॉस्पिटलमध्ये असतील तेव्हा कोणीतरी सोबत घरचे नको का? मी बाहेरची पडते ना, आणि तसं पण मी नाही जाऊ शकत. आता ऑफिस टायमिंग पण झालंय, मला ऑफिसला जावं लागेल. अर्जुन सरांनी प्रश्न विचारला तर काय उत्तर देऊ मी त्यांना?
अगं पण धाकट्या सुनबाई आहेत तुम्ही. तुम्ही त्यांच्या सोबत नसाल तर बरं नाही वाटणार. थांबा तुम्ही. हा, आणि दादा तुम्ही गाडी थांबवा. चला येते. ऑल द बेस्ट. शाले गेली. आम्हाला तर खरोखरच गरगरायला लागले आता. ओ ताई लावा मला पण सलाईन आता. शाले हॅलो सावे, हा बोल चमके. तू बरी आहेस ना? मला काय झालंय? अगं मी ऐकलं ऍम्ब्युलन्स आली होती, पण हे टपकलं काय? टपकलं नाही, लेवल केली. मला नडणाऱ्यांना दिलंय हॉस्पिटलात पाठवून. असं आहे होय.